आजच्या या खास विश्लेषणात आपण पाहणार आहोत लिटल बिग जॉर्ज नावाच्या एका अप्रतिम शॉर्ट फिल्ममधल्या एका जिद्दी मुलाचा प्रवास. त्याची स्वयंपाकाबद्दलची आवड आणि न डळमळणारी स्वप्न आपण उलगडणार आहोत. चला तर मग जराही वेळ न दवडता थेट सुरू करूया. कधी कधी मी फक्त हे जग बदलण्याची वाट पाहत असतो. होय, माझं आयुष्य आज इथेच संपणार आहे. आता विचार करा, हा अत्यंत नाट्यमय आणि टोकाचा डायलॉग आहे आपला मुख्य नायक जॉर्ज पात्राव याचा. म्हणजे बघा, त्याचा रोजचा साधा सकाळचा दिनक्रमही त्याच्यासाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाहीये हे इथूनच एकदम क्लिअर होतं. तर सर्वात आधी भाग 1, जॉर्जचं ते रोजचं अगदी सामान्य आणि तितकंच गोंधळाचं जग. जॉर्ज त्याच्या स्वतःच्या घराला गमतीने येल ओ मेनिया असं म्हणतो. येल म्हणजे ओरडणे. त्याच्या मते इथल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही त्याच्या आईच्या सततच्या ओरडण्यानंच होतात. गंमत म्हणजे त्याची आई स्वतः एक उत्तम सुगरण आहे, पण ती सतत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून नुसती रागे भरत असते. आणि इथेच त्यांच्यातला सगळ्यात मोठा गैरसमज उघड होतो. जॉर्ज स्वतःला एक भारी शेफ समजतो, जो भविष्यात मोठी मजल मारणार आहे, ज्याला अन्नाबद्दल प्रचंड प्रेम आहे. पण आईला काय वाटतं? तिच्या मते तो फक्त एक अनाडी आणि खादाड मुलगा आहे, जो सतत नुसतं खात सुटतो. हा जो विरोधाभास आहे ना, तोच त्याच्या आयुष्यातल्या मुख्य संघर्षाचा पाया आहे. आणि हाच संघर्ष नाश्त्याच्या वेळी अगदी शिगेला पोहोचतो. होतं काय, जॉर्जचं पोट खराब असल्यामुळे त्याला नाश्त्यासाठी अगदी साधं टोस्ट दिलं जातं. पण जॉर्जच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू असतं. त्याला हवी असते सनी साइड अप अंडी आणि चक्क 6 कॉकटेल सॉसेजेस. त्याला ते साधंसुधं जेवण अजिबात आवडत नाही, कारण त्याच्याकडे उत्तम चवीची एकदम भारी जाण आहे. आता वळूया भाग 2 कडे. घर आणि शाळेतील त्याचे वाढते संघर्ष. जॉर्जचा हा संघर्ष तेव्हा अधिकच कठीण होतो जेव्हा शाळेत मित्र त्याला चिडवतात आणि घरी आल्यावर त्याची आई त्याच्या मळक्या गणवेशावरून अत्यंत कठोर शब्दात त्याचीच तुलना करते. ती म्हणते, जॉर्ज पात्रावा, तू शाळेत गेलेला मुलगा आहेस की डुकराच्या गोठ्यात गेलेले डुक्कर? बापरे, असे शब्द एका लहान मुलाच्या मनावर किती खोल आघात करू शकतात याचा आपण फक्त विचारच करू शकतो. या सगळ्या कोंडीमुळे जॉर्ज स्वतःचं एक अतिशय महत्त्वाचा आणि भेदक प्रश्न विचारतो. त्याच्या पालकांना असं का वाटतं की स्वयंपाक करणं हे फक्त मुलींचंच काम आहे? हा प्रश्न त्या जुन्या आणि जाचक सामाजिक नियमांवर थेट बोट ठेवतो, जे जॉर्जच्या स्वयंपाकावरच्या खऱ्या प्रेमाला दाबून टाकत आहेत. पण यावरही एक उपाय आहे. भाग 3, कल्पनेतील जग आणि स्वयंपाकाची त्याची आवड. सुदैवाने या कठीण वास्तवातून बाहेर पडण्यासाठी जॉर्जला स्वतःचा असा एक सुरक्षित निवारा मिळतो. तो आणि त्याचा जिवलग मित्र एडी हे दोघे मिळून आय लव्ह टू ईट नावाचा एक काल्पनिक कुकिंग शो चालवतात. मस्त आहे ना? या खेळात जॉर्ज एका कडक शिस्तबद्ध मुख्य शेफची भूमिका निभावतो, तर एडी त्याचा आनंदी सहाय्यक असतो. हे त्यांच्या कल्पनेतील असे एक जग आहे जिथे जॉर्जच्या कलागुणांना मोकळा आकाश मिळतं. आणि इथे ना, कथेमध्ये विनोद अतिशय उत्तम प्रकारे गुंफलाय. ही स्वयंपाकाची काल्पनिक प्रक्रिया अगदी रंगात आलेली असताना एडी अचानक थांबतो आणि मशरूमबद्दलची सविस्तर माहिती एका दमात सांगायला लागतो. कमी कॅलरीज, 80 ते 90% पाणी, कमी सोडियम, जास्त फायबर. जॉर्जच्या त्या सिरियस कामात एडीची ही माहितीपूर्ण बडबड एक छानसा हलका फुलका क्षण निर्माण करते. या मजेशीर व्यत्ययानंतर जॉर्ज मशरूम आणि चीज डिशच्या काल्पनिक तयारीचं मोठ्या कौशल्याने मार्गदर्शन करतो. सूर्यप्रकाशासारखं पिवळं धमक बटर वितळवणे, मशरूम परतणे आणि मग त्यात मीठ मिरी घालणे, ही सगळी प्रक्रिया जॉर्जची पाककलेची सखोल समज आणि त्याचं अन्नावरील अफाट प्रेम अगदी सहज सिद्ध करते. आता आपण पोचलोय भाग 4 वर, गुप्त खजिना, जॉर्जचं सर्वात मोठं रहस्य. जॉर्ज त्याच्या जवळच्या मित्रांसमोर त्याची ट्रेजर चेस्ट म्हणजे त्याचा गुप्त खजिना उघड करतो. आता हा खजिना काही सोन्या नाण्यांचा नाहीये बरं का, तर तो अनेक वर्षांपासून त्याने अत्यंत गुप्तपणे जमा केलेल्या विविध रेसिपीजचा खजिना आहे. एक महान शेफ बनण्याचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो किती आधीपासून आणि किती गांभीर्याने तयारी करत आहे हे यावरून अगदी लख्खपणे समोर येतं. आणि अखेरीस भाग 5, अंतिम तात्पर्य आणि या स्वयंपाकाच्या आवडीची खरी ताकद. जॉर्ज आपल्याला एका अतिशय शक्तिशाली त्रिसूत्री मंत्रावर विचार करायला लावतो. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, जे आवडतं ते खा आणि जे खाता त्यावर प्रेम करा. हे साधं वाटणारं वाक्य खूप काही सांगून जातं. एअरफोर्स पायलट बनण्याच्या त्याच्या घरच्यांच्या अपेक्षा झुगारून खऱ्या अर्थाने एक उत्तम शेफ बनण्याच्या त्याच्या दृढ निश्चयावर हे वाक्य शिक्कामोर्तब करतं. या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार नक्की करूया.
जर छोटा जॉर्ज पात्राव येलोमेनियाच्या आणि समाजाच्या त्या सततच्या गदारोळातही अतिशय धैर्याने स्वतःची स्वप्न निवडू शकतो, तर आपल्या आजूबाजूला अशा किती जणांच्या मनात गुप्त आवडी किंवा खजिने लपलेले असतील जे ते जगाच्या भीतीने उघड करू शकत नाहीत? याच एका प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आज आपण इथेच थांबूया.